जेजुरीचा खंडोबा. श्री खंडोबाराया मल्हारी मार्तंड हे महाराष्ट्रातील जागृत दैवत आहे. हे ठिकाण पुण्याच्या आग्नेयेस 50 किलोमीटर अंतरावर आहे. जेजुरी स्थानक 2 किलोमीटर असून सासवड 16 किलोमीटर आणि मुंबई 206 किलोमीटर अंतरावर आहे. मंदिर किल्लेवजा असून पायथ्यापासून महाद्वारापर्यंत सुबक पायऱ्या, त्याच्या वाटेवर नवसाच्या 250 दीपमाळा आहेत. येथील टेकडीवर करे पठार आणि गडकोट अशा 2 ठिकाणी खंडोबाची मंदिरे आहेत. करे पठार जुने आहे. हे ठिकाण जेजुरी नावाच्या नैऋत्येस टेकडीच्या माथ्यावर आहे, तर करे पठाराच्या ईशान्येस टेकडीवर खंडोबाचे दुसरे स्थान असून त्याला तटबंदी असल्याने त्याला गडकोट म्हणतात. मराठेशाहीतील अनेक सरदार आणि पेशव्यांनी पण खंडोबाला नवस केला होता. अहिल्याबाई होळकर हिने 1742 ते 1777 या काळात मंदिराचा जीर्णोद्धार केला. या मंदिराचे 3 विभाग आहेत. मंदिरासमोर पितळी पत्र्याने मढवलेले एक कासव आहे. जवळ मणी दैत्याचा 9 फूट उंचीचा एक दगडी पुतळा आहे. तसेच सोप्यात एक खड्डा असून त्याला काळ खडग म्हणतात. या खडगाने मल्हारीने मणी दैत्याचा पराभव केला. एक कथा अशी आहे की आपल्या बंधूच्या मणीच्या वधामुळे मल्लासूर भयंकर रागावला. त्याचे व मार्तंडाचे मोठे युद्ध झाले. मार्तंडाने आपला त्रिशूल मल्लासुराच्या छातीवर मारला आणि मल्लासूर जमिनीवर कोसळला. मार्तंडाने त्याच्या डोक्यावर पाय ठेवला. मल्लासुराच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. मल्लासुराने मार्तंडाकडे असा वर मागितला, देवा, तुझ्या नावापुढे माझे नाव असावे. देव तथास्तु म्हणाले. अशी आहे कथा. तेव्हापासून खंडोबाच्या नावाच्या अगोदर मल्हारी मार्तंड हे नाव पडले. येळकोट येळकोट जय मल्हार.